आज रोजी लॉकडाऊन एक संपलं त्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांनी उद्यापासूनचा जो लॉकडाऊन नवीन जाहीर केलेला आहे त्यामध्ये काही चेंजेस आहेत। तर त्यामध्ये जे अत्यावश्यक वस्तूसाठी जी दुकाने आहेत ते अत्यावश्यक दुकानासाठी पूर्वी जो टाइम होता तो 7 ते 11 जो टाइम होता तो आता 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आलेला आहे। आणि जे अत्यावश्यक वस्तूशिवाय जे नॉन अत्यावश्यक म्हणजे नॉन इसेन्शियल दुकाने आहेत, इतर प्रकारची दुकाने, त्यांना देखील परवानगी देण्यात आलेली असून ती परवानगी ही सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे हे जे दुकाने चालू राहणार आहेत ह्या दुकाने चालू असण्याच्या वेळी काही अटी शर्ती टाकण्यात आलेल्या आहे, गरजेचं आहे। अशा प्रकारचे नियम करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे अत्यावश्यक ज्या सेवा आहेत त्यांना घरपोच वस्तूंच्या डिलिव्हरी करता सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे। आणि तसेच जे नॉन इसेन्शियल दुकानं आहेत त्यांना देखील घरपोच सेवेची परवानगी देण्यात आलेली आहे। परंतु त्यामध्ये ही जी परवानगी आहे ही परवानगी अत्यावश्यक सेवेची वस्तूंची असेल तर ती सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांना दुकानदारांना ते घरपोच वस्तू पोहोचवता येतील। त्याचप्रमाणे नॉन इसेन्शियल ज्या वस्तूंचे दुकाने आहेत त्यांना देखील ते पुरवता येतील, पण ते सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पोहोचवता येतील। यामध्ये आणखीन माल वाहतूकसाठी परवानगी दिलेली आहे। तर जी माल वाहतुकीची वाहने आहेत त्यांनी जी दुकाने माल वाहतूक त्यांना जे टाइम दिलेला आहे 7 ते 2 वाजेपर्यंत, दुपारी 2 वाजेपर्यंत ते माल वाहतूक करून दुकानात माल पोहोचू शकतात। त्यानंतर मात्र ही सेवा बंद केली जाईल। आणि त्यानंतर जे काही दुकानांना अजिबातच परवानगी देण्यात आलेली नाही त्यामध्ये आणि इतर ज्या सेवा आहेत त्याला परवानगी देण्यात, त्याच्यामध्ये जिम आहे, जिमला बंद ठेवण्यात आलेले आहे। सलून्स किंवा केस कर्तनालय जे आहेत तर त्यांना देखील बंद ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे जे स्पा सेंटर्स आहेत तर स्पा सेंटर्स देखील पूर्णतः बंद केलेले आहे। त्यामध्ये एक विशेष परत एक सूचना सगळ्या नागरिकांसाठी ही आहे की जी लॉकडाऊनमध्ये 2 वाजेपर्यंत परवानगी जी दिलेली आहे त्या व्यतिरिक्त दुपारी 2 नंतर मात्र पूर्णतः संचारबंदी दिलेली आहे। लॉकडाऊनचं उल्लंघन करायचं नाहीये। त्याचप्रमाणे यामध्ये काही असा सध्या पावसाचा हे आहे, पेरणीचा मोसम आहे, तर त्या दृष्टिकोनातून पेरणीसाठी जी कृषी विषयक दुकाने आहेत तर त्यांना विशेष सूट म्हणून सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकान उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे जी दुकानाची वेळ वाढवून दिलेली आहे, अत्यावश्यक दुकानाची वेळ 2 वाजेवर वाढवून दिलेली आहे। त्याचप्रमाणे नॉन जे इसेन्शियल दुकान आहेत त्यांना सुद्धा परवानगी देऊन 9 ते 2 पर्यंत परवानगी दिलेली आहे। परंतु यामध्ये हे जे दुकानाला परवानगी दिल्यानंतर जो 2 वाजेनंतरचा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये जर दुकानदारांनी त्यांची दुकाने चालू ठेवली दुकानाला 10,000 रुपयापर्यंत दंड करण्यात आलेला आहे। आणि ह्या 10,000 दंड केल्यानंतर ती चूक जर परत तो दुकानदार किंवा जो व्यापारी वर्ग ते करतील तर मग मात्र पुढील आदेशापर्यंत सदरचे दुकान हे कायमस्वरूपी सील करण्यात येईल अशी एक स्ट्रिक्ट भूमिका त्यामध्ये घेण्यात आलेली आहे। आणि त्यानुसार या लॉकडाऊनमध्ये जे नागरिक ह्या लॉकडाऊनचा उल्लंघन करतील किंवा जसं दुपारी 2 नंतर संचारबंदी आहे तर हे 2 नंतर संचारबंदीचं जर त्यांनी उल्लंघन केलं तर भारतीय दंड संहिता 188 प्रमाणे, कलम 188 प्रमाणे, त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ते 60 प्रमाणे
आणि फौजदारी प्रक्रिया संहिताच्या ज्या तरतुदी आहेत याप्रमाणे त्यांच्या जे शिक्षेस पात्र नुसार जे उल्लंघन करणारे नागरिक व्यापारी हे या दंडास पात्र राहतील. तर मी या अनुषंगाने या लॉकडाऊनच्या नवीन जो लॉकडाऊन उद्यापासून चालू होतं त्या अनुषंगाने एक भुसावळ शहर साठी एक आव्हान असं करू इच्छितो की या मागचा जो लॉकडाऊनमध्ये ज्या कारवाया पोलिसांकडनं झाल्या गेल्या तर त्या कारवायामध्ये जो ज्या पद्धतीने केल्या गेल्या त्याच्या पद्धतीनेच किंवा त्यापेक्षा अतिशय तीव्र स्वरूपात ह्या कारवाया आता केल्या जाणार आहेत उद्यापासून. तर माझी सर्वांना विनंती किंवा माझं सर्वांना आव्हान असं राहील की कुणीही नागरिकांनी आपण कामाव्यतिरिक्त जो अत्यावश्यक सेवा किंवा नॉन इसेन्शियल दुकानाच्या सेवेकरता जे तुम्ही बाहेर पडाल तर त्या व्यतिरिक्त कुणीही रस्त्यावर फिरायचं नाहीये आणि दुपारी 2 नंतर तर मात्र कुणीही रस्त्यावर दिसणं अपेक्षितच नाहीये. त्यासाठी खूप सिरियसली कारवाई केली जाणार आहे. तर मी सगळ्यांना असं आवाहन करेन की आता आपल्याला बऱ्यापैकी लॉकडाऊनचं अंगवळणी पडलेलं आहे. विनाकारण आपण बाहेर फिरणं आपल्या आरोग्यासाठी किंवा आपण घरात जातो आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी किंवा आपल्या मित्रपरिवारासाठी ते चांगलं नाही. आणि आता जे या कोविड व्यतिरिक्त जे इतर आजार पसरत आहेत ते आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन लॉकडाऊनचा किंवा प्रशासनाने जे नियम घालून दिलेले त्याचा मान ठेवून आपण बिलकुल त्याचं पालन करावे आणि घरातून निघू नये, विनाकारण रस्त्यावर फिरू नये अशी अपेक्षा करेल. नाहीतर तुम्हाला यापुढे या लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाईस सामोरे जावे लागेल हे मी प्रशासनाच्या वतीने आपल्याला एक मेसेज देत आहे. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा.